लग्नानंतर एक आई होणं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आणि त्या नाजूक स्टेप मधून जाण्याचा प्रवास आहे तो आपल्याला ऐकवणार आहे गीतांजली. ही खूप वर्षांची मेहनत आहे, यामध्ये खूप डेडिकेशन दिलंय आणि एक वन ऑफ द कन्सिस्टंट स्टुडंट आहे. तिची आपण जर्नी बघूयात. वी कन्सेप्ट टू प्रेग्नन्सी अँड आफ्टर पोस्ट प्रेग्नन्सी कशी होती, त्यासाठी योगने कशी हेल्प केली आणि खरंच इन्फर्टिलिटीसाठी योग किती उपयुक्त आहे किंवा प्रेग्नन्सी योग मध्ये योगाचा काय काय अनुभव येतो, काय फायदे होतात हे स्वतः तिने अनुभवलेले आहेत आणि आफ्टर प्रेग्नन्सी पोस्ट प्रेग्नन्सीसाठी ही प्रोसेस सुरूच आहे. तर या तिन्ही फेजसाठी आपल्याला परफेक्ट उदाहरण म्हणजे गीतांजली आहे आणि तिच्या स्वतःच्या एक्सपिरियन्स मधून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. त्यामुळे चला सुरुवात करूयात. गीतांजली, तो योग साठी का सुरुवात केली, लग्नाला किती वर्ष झालेली आणि त्यासाठी तुम्ही बेबी प्लॅन करत होता, त्यासाठी तुला योग सुरुवात करावी असं का वाटलं ते पहिलं एक्सप्लेन कर. हाय, मी गीतांजली. मी गेली 6 वर्ष मॅडमकडे योगासाठी प्रयत्न करत होते. आमचा जो बीएमसीचा प्रोजेक्ट होता, असं बाहेरून कळलं होतं की बाबा योगाचे फायदे असतात, हे पण ठीक आहे म्हटलं चला आपण करून बघूया. मग मॅडमकडे मी 3 महिने रेग्युलर क्लास केला. तर त्या ह्याच्यामध्ये मला सगळ्यात महत्वाचा जो फायदा झाला तो म्हणजे माझे जे इरेग्युलर पिरियड्स होते ते रेग्युलर झाले. आणि याच्यामध्ये कसं मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही क्लासला येत होतो. मग दोघांचं क्लासला येण्यामुळे आणि चांगलं वर्कआउट होण्यामुळे मॅडमच्या योग्य मार्गदर्शनामुळे आम्हाला प्रॉपर गायडन्स मिळाला. माझे जे हे होतं पिरियड्स होते रेग्युलर तर झालेच, शिवाय मिस्टरी सोबत असल्यामुळे आम्हाला फर्टिलिटीमध्ये चांगला रिझल्ट भेटला. म्हणजे हे सातत्य आम्ही किती एक 6 महिने ठेवलं. 6 महिने झाल्यानंतर थोडासा ब्रेक घेतला, पण ते माझं जे पिरियड्स होते ते पुन्हा तसेच रेग्युलर राहिले आणि परत 3 महिन्यानंतर केलं. म्हणजे एकूण कालावधी आमचा साधारणतः 9 महिन्याचा गेला आणि 9 महिन्यानंतर मला लगेच मी प्रेग्नेंट राहिले. तर माझं असं मत होतं की जे 6 वर्षामध्ये इरेग्युलरपणा करून जे झालं नव्हतं ते 3 महिन्याच्या कन्सिस्टन्सीमुळे व्यवस्थित झालं आणि मॅडमच्या योग्य मार्गदर्शनामुळे झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं, मी प्रेग्नेंट झाले आणि हा फायदा होतोय. मग त्याच्यामुळे मला कळालं की बाबा आता योगा केल्यामुळे तर एवढा छान रिझल्ट आलाय, म्हणजे बेबी पोटात आहे तर तिच्यावरही चांगलंच होणार, म्हणून मी नंतर प्रेग्नन्सीचे योगा पण मॅडमकडे स्टार्ट केले. तर आपण पाहिलात याच्यासाठी जवळपास महिन्यांचा वेळ गेला. पर्सन टू पर्सन हा व्हॅरी होऊ शकतो आणि याच्यामध्ये लाईफस्टाईल बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे. ओव्युलेशन प्रॉपर असणं महत्वाचं आहे आणि फक्त एक आई होणार आहे, तिच्या पोटामध्ये बाळ राहणार आहे म्हणून फक्त आईने मेहनत घ्यावी किंवा तिने फक्त तिचं रुटीन चेंज करावं असं नाही. तर दोन्ही पार्टनरची हेल्थ खूप महत्वाची आहे. रेग्युलर चेकअप जे असतात ते आम्ही केलेत किंवा तिचे जे बाकीचे जे काही लाईफस्टाईल चेंजेस आहेत ते मॉडीफाय केलेले आहेत. कारण ऑन मॅट फक्त 1 आवर आपण स्पेंड केला म्हणजे झालं असं नाहीये. म्हणजे एक बेस फाउंडेशन आपण बिल्ड करतो. आता प्रेग्नन्सीमध्ये फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये आपण रेग्युलर योगपेक्षा थोडासा चेंज असतो फ्लो, ज्याच्यामध्ये आपण मायक्रो एक्सरसाइज प्राणायाम याच्यावरती भर देतो. सेकंड ट्रायमिस्टरची जर्नी कशी होती ती लास्ट ट्रायमिस्टर पर्यंत ती आपण तिच्या तोंडून ऐकूया. म्हणजे की मला सुरुवातीला ओमिटिंग वगैरेचा जो इतरांना त्रास होतो तसं मला काहीच झालेला नव्हता. म्हणजे की कसं डायजेशनचं जे होतं ते मॅडमनी व्यवस्थित सांगितलेलं. नंतर आम्हाला जेवणाचं वगैरे जे रुटीन होतं तेही मॅडमनी प्रॉपर दिलं होतं, का तर आम्ही मॅडमच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये होतो. त्याच्यामुळे ऍसिडिटीचा त्रास झाला नाही. त्याच्याबरोबर कॉन्स्टिपेशन वगैरे बऱ्याच महिलांना कसं लोहाच्या गोळ्या चालू असल्यामुळे सर्रास महिलांना 99% स्त्रियांना याचा त्रास होतो, तोही मला झालेलाच नव्हता. अगदी मी 9व्या महिन्यापर्यंत सगळं व्यवस्थित अगदी असं नॉर्मल आहे अशा पर्सन सारखं माझं सगळं व्यवस्थित चालू होतं. घरातली कामं असेल किंवा माझे मन शांत ठेवायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मला योगाने खरंच फायदेशीर झाल्या. त्याचबरोबर काय चिडचिडेपणा होता माझा, काय होतं त्याच्यावर मी चांगल्या प्रमाणामध्ये कंट्रोल केलं होतं योगामुळे. नंतर थर्ड ट्रायमिस्टर मध्ये गेले, मग परत घरचे म्हणायला लागले आता 7वा महिना चालू झाला, एवढं पोट घेऊन तुम्ही योगा करणार, परत काही झालं वगैरे ह्या गोष्टी पण मॅडम करत होत्या. बट मॅडमनी प्रियांका मॅडमनी एवढा चांगला कॉन्फिडन्स दिला होता की काही नाही, आपल्याला काहीच होणार नाही, जे काही होणार आहे ते सगळं चांगलंच होणार नाही, हा कॉन्फिडन्स आतमध्ये बिल्डअप झाला होता. त्यामुळे मी अगदी 9व्या महिन्यापर्यंतच करणार होते, पण मी गावाकडे शिफ्ट झाल्यामुळे शेवटचं 9 मंथ फक्त मॅडमच्या अंडर ऑब्झर्वेशन खाली नव्हते. अगदी 8व्या महिन्यापर्यंत मी व्यवस्थित मॅडमनी जसं मला मार्गदर्शन केलं त्याच्याप्रमाणे योगा केला आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मला जो आता रिझल्ट मिळालाय तो अगदी अप्रतिम आहे.
ड्युरिंग डिलिव्हरीची जी प्रोसेस असते, ज्याला आपण लेबर प्रसव काळ असं बोलतो, लेबर प्रोसेस जी स्टार्ट होते, ओके, त्याच्याबद्दल पण बरेच काही अनुभव असतात प्रत्येकाचे, कारण प्रत्येक प्रेग्नन्सी ही एक नवीन एक्सपिरियन्स असतो, न्यू जर्नी असते, न्यू बर्थ असतो. तर तो काळ तू कसा डील केला, त्याच्यासाठी प्राणायाम प्रॅक्टिस म्हणा किंवा काय तू फॉलो करत होतेस हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर, घरी असल्यापासून ते ड्युरिंग दॅट प्रोसेस वरती हायलाईट करूयात जरा. मॅडमनी आधीच सांगितलं होतं की आपण प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीरामधली जी ऑक्सिजन लेवल आहे ते ऑक्सिजन लेवल वाढते. प्राणायाममुळे शरीरालाच काय, शिवाय बेबीलाही खूप फायदा होतो. आपली झोप शांत होते, बेबीचं वेट ऑटोमॅटिकली गेन होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच, पण याशिवाय ही जेव्हा मला लेबर पेन चालू झाले होते, तर 2 दिवस असं म्हणजे सगळ्यांनी अशी भीती घातलेली होती की बापरे लेबर पेन असतात तर खूप त्रास होतो, हे होतो. पण काय नाही, त्या पिरियड मध्ये मी छान असं प्राणायाम करत होते, शांत अगदी वाटत होतं, नॉर्मल दुखत होतं पोटामध्ये, बस झालं. म्हणजे मी हॉस्पिटलला जाण्यापर्यंत शरीराने एवढं छान कोऑपरेट केलं मला की अगदी मी डिलेव्हरीच्या बेडमध्ये जाईपर्यंत मी अगदी ओके होते. म्हणजे असं वाटत नव्हतं, असं वाटायचं मला बापरे लेबर पेन काय असतात, काय नाही, काय नाही. पण प्राणायाममुळे त्याचा एवढा फायदा झाला की खरंच खूप चांगलं वाटलं. आणि अजूनही मनाची तयारी, म्हणतात नको खूप त्रास झाला, हे झालं, काय नाही, योगा वगैरे काय नसतं, तर असं काही नाहीये. खरंच योगामुळे खरंच खूप छान फायदे होत आहेत, चांगले रिझल्ट ही मला भेटलेले आहेत. मी या फेज मधून गेलीये, आता 3 वर्ष मॅडमशी कनेक्टेड आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीवर काही असेल ना, तर मन लगेच उभारी घेते, नाही आपल्याला काहीही झालं तर नाही, योगामुळे सगळं व्यवस्थित होणार आहे. हा एक खूप सुंदर असा कॉन्फिडन्स मनामध्ये तयार झालाय. बाळाबरोबर आई हेल्दी असणं आणि पोस्ट प्रेग्नन्सी मध्ये पण तिला खूप हेल्प होत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट फिडिंग असेल किंवा तिची स्ट्रेंथ असेल, तर बऱ्याच मुलींना काय होतं, विकनेस राहतो किंवा रिकव्हरीला थोडा वेळ लागतो, राईट. पण असं तुझ्या बाबतीत नाही झालं, लगेच म्हणजे विदिन काही वीक मध्ये मेसेज आला, मॅम कधीपासून रिस्टार्ट करू शकतो आपण पोस्ट प्रेग्नन्सी. तर इथे एक डाऊट क्लिअर करायचा आहे की पोस्ट प्रेग्नन्सी आपण 8 वीक झाल्यानंतर करू शकतो, जर सी सेक्शन असेल तर. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर आपण 6 वीक कंप्लीट झाले की आपण स्टार्ट करू शकतो. तर आता बाळ खूप छान आहे, बाळाचं वेट ही खूप हेल्दी आहे, छोटी छोटी बाळ आहेत, ती असे मोठे होत आहेत आणि त्यांच्यामध्ये जे बाल संस्कार येत आहेत गर्भसंस्कारच्या थ्रू आपण केलेले, दॅट इज अमेझिंग. कारण एक एक फोटोज जेव्हा जसे ग्रो होत आहेत तसं आपण बघतो, किंवा काही छोटे छोटे पॉइंट आहेत माइलस्टोन डेव्हलप होताना, तेही आपण बघतोय. कारण हे आता खूप खूप महत्वाचं झालंय, राईट. तर अशा काही छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही ऍड करू शकता आणि तुमची प्रेग्नन्सी खूप हेल्दी वेने नेऊ शकता. कारण तुम्हाला लास्ट पर्यंत बीपीचे, शुगरचे, थायरॉइडचे किंवा कुठल्याही कॉम्प्लिकेशन येणारच नाहीत. आणि जे जरी असतील तुम्हाला, ते ऑब्झर्वेशन खाली जर तुम्ही चेंजेस केले विथ ऑब्व्हियसली गायनॅकोलॉजिस्ट आणि फिजिशियन जे आहेत त्यांच्या आपण सल्ल्याने, कुठेतरी युट्यूब वरती बघून किंवा स्वतःच्या याने, कारण आता खूप फ्री अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे आणि अति झालंय ते, तर त्याच्यामुळे आपण फॉलो करतो, त्याचाही साईड इफेक्ट होतात. त्यामुळे एक प्रॉपर गायडन्स घेऊन तुम्ही केलं तर तुम्हालाही ही खूप छान मदत होईल. आणि फक्त प्रेग्नन्सी मध्येच नाही तर ओव्हरऑल सगळ्या स्टेजमध्ये, लहान मुलांपासून शेवटपर्यंत आपण बघतच आलं, फायदा होतो. आणि ह्या बाळाचंही पुढे जसं जसं ते बाळ मोठं होणार आहे, आता किती महिन्याचं झालंय? 2.5 महिने. येस. आणि आता बाळ म्हणजे खूप छान गोंडस आहे ऍक्च्युली. जर तिने अलाव केलं तर आम्ही लास्टला तिचा फोटोही दाखवू तुम्हाला. आणि तुला काय वाटतं 2-2.5 महिन्यामध्ये बाळाच्या फिडिंग मध्ये, इम्युनिटी बुस्टिंग मध्ये काय इफेक्ट वाटतोय आता? म्हणजे बेबीनी जेव्हा बर्थ झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये मला असं कळलं की बेबीचं वेट जे आहे ते 3.5 kg आहे. म्हणजे मी इमॅजिनही केलं नव्हतं की एवढं वेट होईल म्हणून. त्यामुळं जन्मताच बेबी एकदम हेल्दी होती. म्हणजे याचा सगळा फायदा आहे तो आपलं प्राणायाम वगैरे केल्यामुळे, प्रॉपर ऑक्सिजन भेटल्यामुळे तिचं व्यवस्थित ग्रोथ झाली. शिवाय ती जेव्हा 1 महिना तिचा पूर्ण कंप्लीट होत होता, तर ती एवढा छान मला रिस्पॉन्स देते की अगदी मान पकडणे म्हणा, किंवा एवढ्या लवकर असं जनरल जे बच्चूज असतात ते एवढ्या लवकर कोऑपरेट म्हणजे करत नाहीत घरच्यांना, किंवा एवढ्या चांगल्या ऍक्टिव्हिटी पटकन करत नाही. साधारणतः 1-3 महिने तरी घेतातच. पण अगदी 1 महिना आणि 1.25 महिना होत आला तरी एवढी छान, म्हणजे मान पकडणे असेल किंवा एका अंगावर होणं असेल, ह्या चांगल्या ऍक्टिव्हिटी त्या करते. आणि महत्वाचं म्हणजे की मी जेव्हा कामात असेल, काय असेल, तर मी अशी तिला बोलते ना, तेव्हा बाळा मी कामात आहे किंवा हे आहे, तू शांत बस, तर ती लिटरली शांत बसते. तर एवढं चांगलं म्हणजे गर्भसंवाद, आपण, ओके.
हो, गर्भसंवाहन केलेलं ना तर याचा सगळा आणि ती रडायला लागली किंवा काय असं नॉर्मल वेळेत मी नाही घेतला असं रडायली. जर मी तुम्ही सांगितलेले मंत्र वगैरे आपले जे होते ते तिने ऐकलेले तर त्याचा सुद्धा तिला फायदा. तर ती अशी शांत त्याच्याकडे ऐकते म्हणजे असे डोळे वगैरे फिरवते. म्हणजे मला हे कळतं की बाबा ती जेव्हा पोटात होती तेव्हा आपण तिला ऐकवलेलं ह्या सगळ्या गोष्टीचा आता इथे फायदा झालेला आहे. म्हणजे मॅडमनी गायडन्स आपल्याला केलेलं होतं त्याचा फायदा झाला. शिवाय ब्रेस्ट फिडिंगला असेल तर मला असं म्हणजे इतर महिलांचं कसं होतं हात वगैरे दुखायला लागतात बेबीला एवढा वेळ घेऊन बसायला देत नाही तर ती योगामुळे कसं झालेली एकदम चांगली स्ट्रेंथ आहे ती गेन केलेली होती. त्याच्यामुळे आता मी जास्त वेळ स्टेबल बसू शकते. नाही म्हटलं तर अर्धा तासपर्यंत एका जागेवर शांत बसू शकते. तिला हवं त्या पोझिशन मध्ये बसू शकते. हे योगामुळे मला चांगले फायदे झालेले आहेत. असं आणि ब्रेस्ट फिडिंगचं येस. म्हणाल तर आताही तुम्ही सांगितलेलं मला 8 आठवड्यानंतर प्राणायाम वगैरे चालू कर तर मी जेव्हा ते करतेय तर त्याचा मला ब्रेस्ट फिडिंग साठी फायदा होतोय. असं म्हणजे बेबीला जास्त प्रमाणात मिल्क वगैरे भेटतंय असं त्याचं सॅटिस्फॅक्शन तिच्या चेहऱ्यावर दिसतंय मला असं. बाकीचे चांगले रिझल्ट देत आहेत. आणि याशिवाय महत्वाचं मी सांगेन की अंडर ऑब्झर्वेशनच ह्या गोष्टी केलेल्या कधी उत्तम आहेत. युट्यूब बघून किंवा काय करून हे पॉसिबल नाहीये आणि जरी कोणी केलं तर ते काय धोक्याचच होत आहे. त्याचे काहीतरी साईड इफेक्ट ड्रॉबॅक आपल्या शरीराला होत आहेत. त्यामुळे अंडर ऑब्झर्वेशन केलेलं उत्तम. ऍक्च्युली पार्टनरची इन्व्हॉल्वमेंट खूप महत्वाची आहे. जसं की आता तुम्ही दोघेच होता आणि आपल्या फॅमिलीमध्ये आपलं जास्त कम्युनिकेशन होत नाही बाहेर राईट. तर दोघांनी वेळ देणं महत्वाचं असतं आणि गर्भसंवादचा नक्की फायदा होतो. कारण बाळ सगळं ऐकत असतं. आपण जे जे करतोय ते सगळं बाळाला समजतंय. आपण त्याच्यावरती विचार जात आहेत. आपण अफॉर्मेशन पॉझिटिव्ह ठेवलेले आहेत. ही खूप साऱ्या गोष्टी असतात करायला आपल्याला फक्त माहित नसतात किंवा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात दॅट्स इट. आणि ते पोहोचवण्याचं काम आम्ही दिव्ययोग मार्फत करतोय आणि त्याचीच ही पोचपावती आहे की सगळ्यांना छान छान असे रिझल्ट येत आहेत. खूप छान राहा. तुम्हाला पुढच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. ही जर्नी अशीच कंटिन्यू राहणार आहे. सर्वांनी येस. छान राहा, सदृढ राहा. थँक्यू सो मच. नमस्ते. ओके बाय थँक्यू. थँक्यू.